नमस्कार, जय श्रीराम मंडळी. आज मी तुम्हाला एक अत्यंत मजेशीर श्लोक सांगणार आहे. ज्या श्लोकात 5 गोष्टींची उगमस्थानं सांगितलेली आहेत. जी स्थानं बघता त्या गोष्टी आपल्याला अपवित्र वाटतात, पण तसं नसून आपल्याकडे त्या गोष्टी अत्यंत पवित्र मानल्या जातात. तर आपण तो श्लोक पाहूया. उच्छिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम काकविष्ठा समुत्पन्ना पंचेते पवित्राति मनोहरा. 5 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली उच्छिष्टम. एक अशी गोष्ट आहे जी उष्टी आहे. उष्ट्या गोष्टीचा आपण स्वीकार करतो का हो? नाही, तिला अत्यंत अपवित्र मानतो. पण अशी एक उष्टी गोष्ट आहे की जी आपल्याकडे अत्यंत पवित्र मानली जाते. कुठली बरं? दूध. गाईचं किंवा म्हशीचं दूध आपल्याकडे येण्याआधी वासराने पिलेलं असतं. म्हणजेच काय, ते उष्टच झालेलं असतं की नाही. आहे की नाही पवित्र गोष्ट उष्टी. दुसरी गोष्ट सांगितली शिवनिर्माल्यम. एक अशी गोष्ट आहे की भगवान शंकरांच्या डोक्यावरून निघालेली आहे, निर्माल्य झालेली आहे, पण तरी पण ती पवित्र आहे. आपण शिवनिर्माल्याचा स्वीकार करत नाही, त्याचा त्याग करतो. पण अशी एक गोष्ट आहे की जी शिवनिर्माल्य असली तरी पवित्र आहे. कुठली बरं? गंगामय्या. गंगामय्येचं अवतरण भगवान शंकरांच्या जटेतून झालेलं आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग अशी ही गंगामय्या शिवनिर्माल्य असली तरी पवित्र आहे. तिसरी गोष्ट सांगितली वमनम. एक अशी गोष्ट आहे की जी उलटी केलेली आहे. उलटी केलेली गोष्ट किती अपवित्र म्हणावी, त्याचा स्वीकार कोणीतरी करेल का? पण असं असलं तरी एक उलटी केलेली गोष्ट अत्यंत पवित्र आहे. कुठली बरं? मध. मधमाशांनी तो मध पोळ्यामध्ये उलटी केलेलाच असतो ना, सोडलेलाच असतो ना. मग तसं जरी असलं तरी मध अत्यंत पवित्र आपल्याकडे सांगितलेलं आहे. चौथी गोष्ट सांगितली शवकर्पटम. प्रेताला गुंडाळलेलं वस्त्र. मला सांगा बरं, प्रेताला गुंडाळलेल्या वस्त्राचा कोण स्वीकार करेल? त्याला कुणीतरी शिवेल का? अपवित्र आहे ते अत्यंत. पण असं जरी असलं तरी एक वस्त्र असं आहे की जे शवकर्पट असून सुद्धा पवित्र आहे. कुठलं बरं? रेशमाचा धागा. रेशमाचा धागा असतो, तो धागा तयार करणारा तो किडा आपल्या स्वतःच्या शरीराभोवती तो धागा तयार करतो आणि आतमध्ये मरून जातो. मग ते प्रेताचंच वस्त्र झालं की नाही. पण असं जरी असलं तरी रेशीम अत्यंत पवित्र आपल्याकडे मानलं गेलं आहे. आणि 5वी गोष्ट सांगितली काकविष्ठा समुत्पन्ना. अशी एक गोष्ट जी कावळ्याच्या विष्ठेतून तयार झालेली. आता तिला किती अपवित्र म्हणावं? एखाद्याच्या विष्ठेतून तयार झालेली गोष्ट आहे. पण असं जरी असलं, कावळ्याच्या विष्ठेतून जरी तयार झालेली असली तरी ती अत्यंत पवित्र आहे. कुठली गोष्ट? वड आणि पिंपळाचे वृक्ष. हे वृक्ष केवळ काकविष्ठेतूनच तयार होतात. दुसरा मार्ग त्यांच्या उत्पन्नाचा त्या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे वड आणि पिंपळ काकविष्ठेतून जरी उत्पन्न झालेले असले तरी अत्यंत पवित्र असे आहेत. तर मंडळी, हा मजेशीर श्लोक आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. तसेच अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.